मायाला तिची सामुदायिक बाग खूप आवडायची, विशेषतः तिचा उंच तेजस्वी सूर्यफूल. पण एका सनी सकाळी तिला तो उदास आणि कोमेजलेला दिसला. अरे नाही, ती कुरकुरली, हात वर करत. खूप गरम आहे आणि इथली माती खूप खराब आहे. तिचा मित्र रोहन पाण्याची घागर घेऊन जात होता. काय झाले माया, त्याने हळूवारपणे विचारले. माझा सूर्यफूल मरत आहे. हवामान नेहमीच आपल्या विरोधात असते, तिने तक्रार केली. काहीच कधी व्यवस्थित होत नाही, तिने जोडले. तिचा आवाज निराशेने भरलेला होता. रोहनने सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, पण माया फक्त सर्व समस्यांची यादी करत राहिली. आपल्या रोपाच्या खराब आरोग्यासाठी ती आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीला दोष देत होती. तिला अडकल्यासारखे वाटत होते. तेव्हाच श्रीमती देवी, दयाळू बाग मार्गदर्शक, त्यांच्या जवळ आल्या. तिने मायाच्या कोमेजलेल्या रोपाचे निरीक्षण केले आणि मग मायाच्या निराश चेहऱ्याकडे पाहिले. तक्रार केल्याने तुझं सूर्यफूल वाढणार नाही बाळा, श्रीमती देवी हळूवारपणे एका शहाण्या हास्यासह म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, मानसिकदृष्ट्या मजबूत लोक तक्रार करत नाहीत, ते आव्हाने स्वीकारतात आणि त्याऐवजी उपाय शोधतात. मायाने खाली पाहिले. श्रीमती देवीच्या शब्दांबद्दल विचार करत होती. हे खरे होते, तिने फक्त तक्रार केली होती, काय करायचे याचा विचार केला नव्हता. श्रीमती देवी रोपाजवळ गुडघे टेकल्या. जवळून पाहूया, तुला काय दिसते, त्यांनी विचारले. मायाने पाने आणि देठाची काळजीपूर्वक तपासणी केली. तिला लहान छिद्रे आणि काही लहान हिरवे कीटक दिसले. अरे कीटक, ती उद्गारली, पण यावेळी कुरकुर न करता. श्रीमती देवींनी मान हलवली. आता या लहान अनपेक्षित पाहुण्यांबद्दल आपण काय करू शकतो? मायाचे मन तक्रार करण्यापासून समस्या सोडवण्याकडे वळले. तिला तिने वाचलेल्या सेंद्रिय बागकाम पुस्तकाची आठवण झाली. मला वाटते की कडुलिंबाच्या तेलाचा फवारा मदत करू शकतो, मायाने सुचवले. आणि कदाचित माती अधिक निरोगी करण्यासाठी काही चांगले खत. श्रीमती देवींचे हसू मोठे झाले. उत्कृष्ट कल्पना माया, करून पहा. मायाने त्वरित आपले साहित्य गोळा केले. तिने कडुलिंबाचे तेल पाण्यात मिसळले आणि सूर्यफुलावर काळजीपूर्वक फवारले. सर्व पाने झाकली असल्याची खात्री केली. नंतर तिने हळूवारपणे रोपाच्या पायथ्याशी समृद्ध पोषक तत्वांनी भरलेले खत टाकले. तिने कामाबद्दल किंवा त्याला लागलेल्या वेळेबद्दल तक्रार केली नाही. त्याऐवजी तिने प्रत्येक पायरीवर लक्ष केंद्रित केले. तिच्या लाडक्या रोपाला पुन्हा जिवंत करण्याची आशा करत होती. रोहनने तिच्या दृष्टिकोनातील बदलामुळे प्रभावित होऊन पाहिले. दिवस आठवड्यात बदलले आणि माया दररोज सकाळी तिच्या सूर्यफुलाला भेटायला जायची. हळूहळू, जवळजवळ जादुईपणे पाने उघडायला लागली आणि त्यांचा तेजस्वी हिरवा रंग परत आला. सूर्यफूल उंच, मजबूत उभे राहिले. पुन्हा एकदा सूर्याकडे पोहोचले. माया आनंदाने चमकली, केवळ रोपासाठीच नव्हे तर स्वतःसाठीही. तिने एका आव्हानाला सामोरे गेले, ते स्वीकारले आणि एक उपाय शोधला. तिने रोहनसोबत तिचे यश शेअर केले. तिने समस्या कशी सोडवली ते समजावून सांगितले. रोहन म्हणाला, तू खरोखरच किती मजबूत आहेस माया. मायाला जाणवले की श्रीमती देवींचे शब्द खूप शक्तिशाली होते. तक्रार केल्याने तिला असहाय वाटले होते, परंतु उपाय शोधल्याने तिला सामर्थ्यवान वाटले. जीवन अनेकदा कोमेजलेले सूर्यफूल किंवा अनपेक्षित समस्या घेऊन येते. तक्रार करण्याऐवजी आव्हान स्वीकारायला, सर्जनशील उपाय शोधायला आणि स्वतःला अधिक मजबूत, आनंदी व्यक्तींमध्ये फुलताना पाहायला शिकूया. जर या कथेने तुम्हाला प्रेरणा दिली असेल तर कृपया मराठी रॅपो ला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या स्वतःच्या समस्या आणि उपाय खालील कमेंट्समध्ये शेअर करा.